आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आपण आढावा घेणारच आहोत। मात्र त्यापूर्वी काही बातम्या सविस्तरपणे पाहूयात। बातमी आहे कोल्हापुरातून। कोल्हापुरात सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे। पंचगंगा, कृष्णा, वेदगंगा नदीचं पाणी हे पात्राबाहेर येत आहे। दूधगंगा, वारणा, भेगाभोवती या नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे। पंचगंगा नदी इशारा पातळीपासून 2 फुटांवर आहे। तर कोल्हापुरात पावसाची रिपरिप सुरू आहे। धरण आणि पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्यास सध्या सुरुवात झाली आहे। दूधगंगा, वारणा आणि भोगावती नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। तर पंचगंगा नदी इशारा पातळीपासून 2 फुटांवर आहे, त्यामुळे आता नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। पंचगंगा, कृष्णा तसेच वेदगंगा, दूधगंगा आणि वारणा, भोगावती, घटप्रभा, कासारी या नद्यांचं पाणी पात्राबाहेर पडतंय, त्यामुळे जिल्ह्यातील 79 बंधारे पाण्याखाली गेलेत। काही ठिकाणी वाहतूक व्यवस्थित ही संपूर्ण सुरू होती, मात्र तीच वाहतूक व्यवस्था ही विस्कळीत झाली आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 37 फुटांवर आहे। इशारा पातळी गाठण्यासाठी 2च फूट बाकी आहे। जर पुढचे काही तास पावसाची संततधार सुरू राहिली तर आज इशारा पातळी ओलांडण्याची देखील शक्यता वर्तवली जाते, त्यामुळे सध्या प्रशासन हे अलर्ट मोडवरती आहे। या संदर्भात विशाल पुजारी हे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट कोल्हापुरातून लाईव्ह आहेत। विशाल, आपण पाहतोय सकाळपासूनच पावसाची रिपरिप आहे, त्यामुळे आता नदी पात्राच्या पाण्यात देखील वाढ होताना पाहायला मिळते। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील दिला जातोय। नक्कीच वर्षा, आज सकाळपासून थोडीफार पावसाने उघडीप दिली, मात्र काल दिवसभर संततधार पावसाची पाहायला मिळालेली होती। हवामान विभागाने सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे, त्यामुळे आज दिवसभर कसं पावसाचं वातावरण राहील याकडे आपलं लक्ष असणार आहे। मात्र पंचगंगा नदीची जी पाणी पातळी सध्या 37 फुटांवर पोहोचलेली आहे। जर पंचगंगा नदीची इशारा पातळी जी आहे ती 39 फूट इतकी आहे, त्यामुळं आज दिवसभर पावसाचं जर प्रमाण जर का वाढलं तर ही इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे। त्यामुळं प्रशासन देखील अलर्ट मोडवर आलेलं आहे, कारण संभाव्य पूर परिस्थितीचा आढावा प्रशासन घेते। काही नागरिकांना स्थलांतर होण्याचा आदेश देखील देण्यात आलेला आहे। आंबेवाडी, चिखली ही जी गाव आहेत या गावांना नेहमी पुराचा फटका बसतो, त्यामुळे या गावातल्या नागरिकांना प्रशासनानं स्थलांतर होण्याचा सुद्धा आदेश दिलेले आहेत। त्याचबरोबर कोल्हापुरातल्या ज्या पंचगंगा, वेदगंगा, दूधगंगा, वारणा, कासारी, भोगावती आणि या सर्व ज्या नद्या आहेत त्या नद्यांचं पाणी जे आहे ते पात्राबाहेर पडलेलं आहे, त्यामुळं काही गावांमधला मार्ग देखील काही विस्कळीत झालेले आहेत। जिल्ह्यातली जवळपास 79 बंधारे सध्या पाण्याखाली गेलेले आहेत आणि आज आणखी काही बंधारे सुद्धा पाण्याखाली, जर का पाण्याचा विसर्ग राधानगरी धरणातून जर का वाढला तर आणखी काही बंधारे सुद्धा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे काही गावांचं जनजीवन जे आहे विस्कळीत होण्याची सुद्धा शक्यता आहे, त्यामुळे प्रशासनानं खबरदारी घेण्याचे सुद्धा आदेश दिलेले आहेत। वर्षा, निश्चितच त्यामुळे प्रशासनाकडून देखील संपूर्ण नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला जातोय। विशाल, या संपूर्ण घडामोडींसंदर्भात प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।